ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. ब्राझीलने आजवर 5 वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिनो इत्यादी ब्राझिलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध आहेत. अशा या ब्राझील देशाची आपल्या भारताबरोबर तुलना इयत्ता 10वी मध्ये केलेली आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा स्थान आणि विस्तार जाणून घेणार आहोत. या घटकावर आधारित असलेला पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. मुलांनो, जगाच्या नकाशाचं निरीक्षण करा. ब्राझीलचं निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात आलं आहे की ब्राझीलच्या उत्तर भागातून 0° अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त गेलेलं आहे. याचाच अर्थ ब्राझील हा देश दक्षिण गोलार्धामध्ये आहे. पृथ्वीगोलात जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येणार आहे पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे. याचं अंशात्मक माप 0° आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वरचा गोलार्ध हा उत्तर गोलार्ध आहे, तर खालचा गोलार्ध हा दक्षिण गोलार्ध आहे. ब्राझीलचं स्थान हे दक्षिण गोलार्धामध्ये आहे. यानंतर मुलांनो, पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. हे पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे. या विषुववृत्तामुळे वरचे गोलार्ध उत्तर गोलार्ध आहे, खालचे गोलार्ध दक्षिण गोलार्ध आहे. भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि भारताच्या मध्यातून 23.5° उत्तर अक्षवृत्त म्हणजेच कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणून दिलेलं विधान हे चुकीचं आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे हे विधान बरोबर आहे. आपण जगाचा नकाशा जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येणार आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त की जे 23.5° अक्षवृत्त आहे ते गेलेलं आहे. नकाशावरून आपल्या बरोबर लक्षात आलेलं आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार भारतापेक्षा कमी आहे. जगाच्या नकाशाचं निरीक्षण करू. सर्वात प्रथम भारताचा विचार करूया. भारतानंतर ब्राझीलचं निरीक्षण करू. या दोन देशांचं जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येणार आहे भारताचा रेखावृत्ती विस्तार हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. जगाच्या नकाशाचं बारकाई निरीक्षण करा. त्याचप्रमाणे ब्राझील जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येणार आहे की ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेला आहे, म्हणजेच 0° अक्षवृत्त गेलेला आहे. म्हणजे दिलेलं विधान हे बरोबर आहे. पृथ्वीगोलाचं निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की पृथ्वीच्या मध्यातून 0° अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त गेलेलं आहे. त्यामुळे उत्तरेकडचं उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडचं दक्षिण गोलार्ध तयार झालेलं आहे. ब्राझीलचं स्थान हे दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेलं आहे. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. जगाचा नकाशा पाहिला तर आपलं असं लक्षात येणार आहे की हा ब्राझील देश आहे. या ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. ही उत्तर किनारपट्टी आहे आणि ही पूर्व किनारपट्टी आहे. या किनारपट्टीवरती अटलांटिक महासागर आहे, पॅसिफिक महासागर नाही. याचाच अर्थ ब्राझील या देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. सर्वात वरची जी दिशा असते ती उत्तर आहे, त्याच्या विरुद्ध दक्षिण. भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. त्याचबरोबर पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. उपदिशांचा जर विचार केला आपण तर आपल्या भारताला नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो. हे नैऋत्य मान्सून वारे वाहत जाऊन हिमालयाला अडतात आणि परत ईशान्य दिशेकडून वाहतात. यानंतरची दिशा आहे वायव्य आणि आग्नेय. अशा प्रकारे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे जर समजल्या तर आपल्याला बरेच प्रश्न अगदी व्यवस्थित समजतात. नकाशाचं बारकाईने आपण निरीक्षण करणार आहोत. पाकिस्तान जर आपण निरीक्षण केलं तर पाकिस्तान हे राष्ट्र आपल्या भारताच्या वायव्येला आहे.
जर आपण दिशांचा बारकाईने विचार केला तर आपल्या असं लक्षात आलं आहे वायव्य ही दिशा ही आहे. म्हणजेच वायव्येकडे पाकिस्तान हे राष्ट्र आहे. दिलेलं विधान होतं पाकिस्तान हे भारताच्या आग्नेयेस आहे. हे विधान चूक आहे. तर बरोबर विधान आहे पाकिस्तान हे राष्ट्र आपल्या भारताच्या वायव्य दिशेस आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प असे म्हणतात. भारताच्या दक्षिण भूभागाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात आलेलं आहे भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. म्हणजे तीनही दिशेला पाणी आहे याचाच अर्थ हा द्वीपकल्पीय भाग आहे. म्हणजे दक्षिण भाग हा भारताचा द्वीपकल्प आहे. म्हणून घेऊया भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट की पोर्ट ब्लेअर? मुलांनो नकाशाचं बारकाई निरीक्षण करा. आपल्या भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे इंदिरा पॉइंट. जर प्रश्न असा विचारला असता तर भारताच्या सलग भूमीचं दक्षिणेकडचं टोक कोणतं? तर ते कन्याकुमारी असतं. परंतु संपूर्ण भारताचं दक्षिणेकडचं टोक आहे इंदिरा पॉइंट. दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. चिली, इक्वेडोर, अर्जेंटिना, बोलिव्हिया, कोलंबिया, फ्रेंच गियाना, सुरिनाम, उरुग्वे. उरुग्वे, अर्जेंटिना, पॅराग्वे, बोलिव्हिया, पेरू, त्याचप्रमाणे कोलंबिया, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम आणि फ्रेंच गियाना हे सर्व देश ब्राझीलच्या सीमेवरती आहेत. परंतु चिली आणि इक्वेडोर हे दोन देश मात्र ब्राझीलच्या सीमेवरती नाहीत. दोन्ही देशातील राजवट कोणत्या प्रकारची आहे? लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक की अध्यक्षीय? ब्राझील आणि भारत या दोन्ही देशातील राजवट ही प्रजासत्ताक आहे. खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा सागरी किनारा दर्शवितो? चारही आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. म्हणजे आपल्या असं लक्षात आहे दुसरी आकृती हा ब्राझीलचा सागरी किनारा नाही, तिसरी पण नाही, चौथी पण नाही, परंतु आकृती क्रमांक 1 हा ब्राझीलचा सागरी किनारा दर्शवतो. ही आहे ब्राझीलची उत्तर किनारपट्टी, तर ही आहे ब्राझीलची पूर्व किनारपट्टी. ब्राझीलला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. चारही आकृतींचं बारकाई निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात आलं आहे आकृती क्रमांक 3 हा भाग भारताचा किनारी भाग दर्शवतो. ही भारताची पश्चिम किनारपट्टी आहे, त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्र आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी कोणता गोलार्ध भारताचा आहे? चारही आकृत्यांचा बारकाईने विचार करा. हा गोलार्ध भारताचा नाही, उत्तर गोलार्ध भारताचा आहे, हा गोलार्ध नाही आणि दुसरी आकृती देखील नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेला आहे आणि त्यामुळे वरचा उत्तर गोलार्ध तर खालचा दक्षिण गोलार्ध तयार झालेला आहे आणि भारताचं स्थान उत्तर गोलार्धामध्ये आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न जाणून घेणार आहोत. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी ब्राझील कोणत्या गोलार्धात आहे? जर आपण चारही आकृत्या पाहिल्या तर आपल्या असं लक्षणार आहे आकृती क्रमांक 2 हा दक्षिण गोलार्ध आहे आणि याच गोलार्धामध्ये ब्राझील हा देश आहे. आकृतीच निरीक्षण करा. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचं गोलार्ध दक्षिण गोलार्ध आहे. पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला 3 शब्द लक्षात ठेवावे लागतील. कोणती वर आहेत ते 3 शब्द? तर पहिला शब्द आहे कार्यशील गट, दुसरा आहे 51% आणि तिसरा शब्द आहे अकार्यशील गट. हे 3 शब्द फक्त तुम्ही लक्षात ठेवा, उत्तर तुमचं लक्षात राहणार आहे. आता पहा बरं, पहिल्या शब्दापासून कसं वाक्य तयार होतंय. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचं प्रमाण तुलनेने अधिक आहे. दुसरं वाक्य पहा. भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे. आणि तिसरं वाक्य आहे भारतातील लोकसंख्येत अकार्यशील गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून भारताला एक तरुण देश म्हणून संबोधलं जातं. आता पुढचा प्रश्न पाहू. ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. मुलांनो,
या प्रश्नाचं उत्तर देखील लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही 3 शब्द लक्षात ठेवायचे. पहिला शब्द आहे प्रथम क्रमांक, दुसरा शब्द आहे 40% आणि तिसरा शब्द आहे निर्यात. आता पहा बरं उत्तर कसं तयार होतंय. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. दुसरं वाक्य, जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 40% कॉफीचं उत्पादन ब्राझील देशात होते. आणि तिसरं वाक्य आहे, ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणात निर्यात केली जाते. म्हणून ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. अशा प्रकारे आपण हे उत्तर अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकतो. यानंतर मुलांनो पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ. थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त 3 शब्द लक्षात ठेवा. पहिला शब्द आहे 3 युद्ध, दुसरा आहे दुष्काळ आणि तिसरा शब्द आहे वित्तीय समस्या. आता उत्तर कसं बरं तयार करणार? पहिल्या 3 वाक्यामध्ये आपण भारता संबंधी लिहायचं आणि चौथ्या वाक्यामध्ये ब्राझील संबंधी लिहायचं. आता पहा बरं, पहिलं वाक्य आपलं असं असणार आहे, स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. दुसरं वाक्य, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरं जावं लागलं. आणि तिसरं वाक्य, स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा वेग मंद असणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागलं. आता चौथं वाक्य जे आहे ते ब्राझील संदर्भात लिहायचं. ब्राझीलला देखील वित्तीय समस्या होत्या म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपाच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलं. यानंतर पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ. भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? मुलांनो, हे उत्तर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त 2 शब्द लक्षात ठेवा. पहिला शब्द आहे गोलार्ध आणि दुसरा आहे खंड. गोलार्ध पासून 2 वाक्य तयार करायची आणि खंड पासून 2 वाक्य तयार करायची. कशी बरं? पहा, 4 मार्काचा हा प्रश्न आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवणार आहोत. पहिला शब्द आहे गोलार्ध. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. दुसरं वाक्य, ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. हे झालं गोलार्धापासून 2 वाक्य. आता तिसरं वाक्य पहा, भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. आणि चौथं वाक्य, ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. अशा प्रकारे फक्त 2 शब्दांनी 4 वाक्य आपण तयार केली. यानंतर शेवटचा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्ती व रेखावृत्ती विस्तार सांगा. भारताचा अक्षवृत्ती विस्तार असा आहे, भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्ती विस्तार 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त. अंदमान व निकोबार या बेटाच्या समूहातील 6°45' अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे. आता भारताचा रेखावृत्ती विस्तार. भारताचा रेखावृत्ती विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे. यानंतर ब्राझीलचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार जाणून घेऊ. ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार आहे 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त. तर रेखावृत्ती विस्तार आहे ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार 34°45' पश्चिम अक्षवृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त. अशा प्रकारे मुलांनो, आपण स्थान व विस्तार हा पाठ अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे.